नीट 2026 महाराष्ट्र राज्याचा MBBSचा कट ऑफ काय असू शकतो असा प्रश्न बऱ्याचशा पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला आहे। मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड अनालिसिस करून या वर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे शिफ्ट होऊ शकतो याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2026चा कट ऑफ पेपर झाल्याशिवाय किंवा पेपर आल्याशिवाय आता सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु मागच्या 3 वर्षाचे ट्रेंड कशा प्रकारे राहिलेले आहेत, एक्सपर्ट लोकांचं काय म्हणणं आहे आणि कट ऑफ कोणत्या फॅक्टरमुळे कमी जास्त होऊ शकतो, म्हणजेच MBBSला नंबर लागण्यासाठी कमीत कमी कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना किती मार्क्स लागू शकतात यालाच कट ऑफ असं म्हणतात। याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट UG 2026च्या प्रत्येक अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। त्याचबरोबर आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे, त्याद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात। विषय आहे MBBS कट ऑफ इन 2026। महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS मिळवण्यासाठी 2026ला कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती मार्क्स आवश्यक असू शकतात याचा अंदाज आपण मागच्या 3 वर्षाचं जे काही कट ऑफ आहे त्याचा अनालिसिस करून आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। सुरुवात करूयात। कट ऑफ म्हणजे नेमकं काय? कट ऑफ म्हणजे शेवटचा विद्यार्थ्याचा ॲडमिशन, त्या वर्षीच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन किती मार्क्सला, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याची रँक किती होती या मार्क्सला आणि या रँकलाच कट ऑफ असं म्हटलं जातं। आणि कट ऑफ कोणकोणत्या गोष्टीमुळे चेंजेस होतात, कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या कट ऑफला इन्फ्लुएन्स करतात, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कट ऑफवर इन्फ्लुएन्स करणारे जे काही फॅक्टर आहेत ते विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घेतले तर विद्यार्थ्यांना नीट UG 2026ची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना आपल्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये थोडाफार बदल त्या ठिकाणी करता येऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। हे आहेत कॅटेगरी वाईज कट ऑफ। महाराष्ट्र राज्यातले हे कॅटेगरीज आहेत। त्याचे 2023चे MBBSचे कट ऑफ काय होते, 24ला काय होते आणि 25ला काय होते आणि हे कट ऑफ येण्यामागे पेपरचा पॅटर्न कशा प्रकारे राहिलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील हे प्रायव्हेट MBBS कॉलेजचे कट ऑफ आहेत, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये शेवटचं ॲडमिशन त्या कॅटेगरीमध्ये त्या वर्षामध्ये किती मार्क्सला झालंय आणि त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक किती होती। म्हणजेच एखादा विद्यार्थी नीट UG 2026ची तयारी करत असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी ऑल इंडिया रँक पाहू शकतो। या ऑल इंडिया रँकच्या आसपास आपल्याला ऑल इंडिया रँक मिळवायचा आहे, ही सुद्धा स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना बनवण्यासाठी मदत होऊ शकते। हे कट ऑफ तर आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूयात। कट ऑफ कोणकोणत्या गोष्टीमुळे कट ऑफ इन्फ्लुएन्स होतो, म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या कट ऑफवर परिणाम करणाऱ्या ठरतात, तर अशा 8 गोष्टी आपण निवडलेल्या आहेत। पहिला आहे डिफिकल्टी लेवल ऑफ द नीट एक्झाम, म्हणजेच नीट एक्झामचा पेपरचा पॅटर्न कशा प्रकारे आहे, काठिण्य पातळी कशा प्रकारे आहे, पेपरच्या पॅटर्नवर सुद्धा कट ऑफ आहे। जर पेपर खूप इझी आला तर सगळ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील आणि त्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो हायर साईडला जातो। पेपर थोडासा डिफिकल्ट आला, हार्ड पेपर आला तर त्या वर्षीचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी येताना आपल्याला पाहायला मिळतो, जसं 2025 मध्ये झालेलं होतं। 2025चा जो काही पेपर आहे तो खूप टफ होता, खूप डिफिकल्ट पेपर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी NTA आयोजित केलेला होता आणि 2025चा कट ऑफ एकदम ड्रॉप झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पेपर पॅटर्न कशा प्रकारे असू शकतो, पेपर इझी आहे, पेपर मॉडरेट आहे, पेपर डिफिकल्ट आहे, या 3 गोष्टीवर 2026चा कट ऑफ त्या ठिकाणी ठरला जाऊ शकतो। त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट अपिअरिंग, म्हणजेच त्या वर्षी नीट एक्झामला किती विद्यार्थी बसणार आहेत त्याच्यावर सुद्धा कट ऑफ ठरत असतो। म्हणजेच जितकी विद्यार्थ्यांची संख्या जास्त त्या वर्षीचा कट ऑफ त्या ठिकाणी वाढतो, जितकी विद्यार्थ्यांची संख्या कमी त्या वर्षीचा कट ऑफ कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजेच MBBSच्या एका सीटसाठी त्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे यावर सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी ठरत असतो। त्याच्यानंतर पुढे आहे टोटल नंबर ऑफ MBBS सीट अवेलेबल, म्हणजेच त्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSच्या किती सीट अवेलेबल आहे। जितक्या जास्त सीट असतील तितका कट ऑफ कमी होण्याला मदत होतो, जितक्या कमी सीट असतील तितका कट ऑफ वाढण्याला त्या ठिकाणी मदत होते। त्यामुळे सीटचा फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, म्हणजेच त्या वर्षी त्या अकॅडमिक इयरमध्ये किती नवीन कॉलेजेस येतात, किती सीट वाढतात, हे सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफवर इन्फ्लुएन्स करणारा महत्त्वाचा फॅक्टर आहे। त्याच्यानंतर रिझर्वेशन पॉलिसीज अँड कॅटेगरीज,
म्हणजेच गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशन पॉलिसीज ज्या आहेत, जशा जशा चेंज होतील किंवा त्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन याच्यावर सुद्धा कट ऑफ इन्फ्लुएन्स करत असतो. आता याच्यामध्ये बघू शकता, समजा एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा आहे, त्या वर्षीच्या ओबीसीच्या सीट किती आहेत हा सुद्धा फॅक्टर महत्वाचा आहे. एखादा विद्यार्थी एससी कॅटेगरीचा आहे किंवा एसटी कॅटेगरीचा आहे, तर या कॅटेगरीला त्या वर्षी किती सीट रिझर्व्ह गव्हर्नमेंट करतं याच्यावर सुद्धा कट ऑफ ठरत असतो. त्याच्यामुळे रिझर्वेशन पॉलिसी हा एक महत्वाचा घटक आहे जो कट ऑफवर थेट परिणाम करणार आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट परफॉर्मन्स ओव्हरऑल, म्हणजेच नीटचे ऍडमिशन जर आपण बघितले तर ते मार्क्सवर कधीच होत नाहीत. मार्क्स हा फॅक्टर महत्वाचाच आहे, परंतु त्याच्यापेक्षा विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक कशा प्रकारे येतो हा जास्त महत्वाचा फॅक्टर आहे. मार्क्सपेक्षा जास्त महत्वाचा फॅक्टर आहे ऑल इंडिया रँक. म्हणजेच ऑल इंडिया रँक संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी नीट परीक्षेच्या दृष्टीने किंवा नीट परीक्षा झाल्यानंतर किंवा पेपर आल्यानंतर कशा प्रकारचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी देतात यावर सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतो. त्यावर सुद्धा कट ऑफ त्या वर्षीचा ठरत असतो. कोटा टाईप 15% ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर 85% स्टेट कोटा, याच्यामध्ये थोडासा बॅलन्स असेल तरी कट ऑफवर त्या ठिकाणी परिणाम होत नाही. परंतु हे थोडंसं डिस्टर्ब झाले, दोन्हीचे शेड्यूल जर डिस्टर्ब झाले तरी राज्याचा कट ऑफ हा कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतो. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर अदर मायनर इन्फ्लुएन्सेस, याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत. काही गव्हर्नमेंट पॉलिसीज त्या त्या राज्याच्या चेंज झाल्या तरी कट ऑफवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. त्यामुळे कट ऑफ थोडासा वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, कारण ऍडमिशन घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एक अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घेतलेला होता. अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज सुद्धा कट ऑफवर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. हे काही महत्वाचे फॅक्टर आहेत जे कट ऑफवर परिणाम करू शकतात. सगळ्यात महत्वाचं आहे की पेपरचा पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे, पेपर कशा प्रकारे येईल नीट 2026चा, हा महत्वाचा फॅक्टर आहे. यावरच बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत आणि विद्यार्थ्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर एमबीबीएसचे वाढणारे कॉलेज किंवा एमबीबीएसच्या त्या वर्षी वाढणाऱ्या सीट, हे सगळे फॅक्टर त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहेत. म्हणजेच नीट एक्झाममध्ये विद्यार्थ्याचा वैयक्तिक परफॉर्मन्स तर पाहिजे, परंतु कलेक्टिव्ह परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, सामूहिक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, हा कशा प्रकारे राहणार आहे हे जास्त महत्वाचं आहे त्या कट ऑफसाठी. आता पाहूयात की कट ऑफचा ट्रेंड मागच्या 3 वर्षात कशा प्रकारे राहिलेला आहे, म्हणजेच कशा प्रकारे चेंज झालेला आहे. त्या वर्षीचा पेपर नेमका एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार कशा प्रकारे होता. ह्या महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरी आहेत. हे 2023, 2024, 2025 याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. रँक कशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत आणि मार्क्स कशा प्रकारे त्या ठिकाणी चेंज. रँकमध्ये तुम्हाला थोडाफार बदल त्या ठिकाणी पाहू शकतो, परंतु मार्क्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बदल दिसेल. त्यामुळं ॲडमिशनसाठी मार्क्सपेक्षा ऑल इंडिया रँक हा विद्यार्थ्याचा चांगला असणं गरजेचं आहे. एससी कॅटेगरीचा जर आपण विचार केला 2023ला 464 मार्क्सला त्या ठिकाणी विद्यार्थ्याला एमबीबीएस मिळालेला आहे. एसटी 331, विजे 497, NT1 474, NT2 525, NT3 525, ओबीसी एसबीसी 524, ओपन ईडब्ल्यूएस 525. एससीबीसी कॅटेगरी 2023ला अवेलेबल नव्हती. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर NT2, NT3, ओबीसी आणि ओपन यांचे कट ऑफ जे आहेत जवळपास सारखे आहेत. 3 कॅटेगरी अशा आहेत त्याचा कट ऑफ थोडासा महाराष्ट्र राज्याचा कमी असतो. पहिला आहे एससी, एसटी, त्याच्यानंतर NT1. ह्या 3 कॅटेगरी ज्या आहेत यांचा कट ऑफ इतर कॅटेगरीच्या तुलनेत कमी असतो, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. त्याच्यामुळं कट ऑफ त्याचा थोडासा कमी आलेला पाहायला मिळतो. तेच महत्वाचा फॅक्टर आहे की नंबर ऑफ स्टुडंट तुमच्या कॅटेगरीमध्ये किंवा ओव्हरऑल नंबर ऑफ स्टुडंट हा कट ऑफवर परिणाम करणारा फॅक्टर आहे. 2023चा हा कट ऑफ राहिलेला आहे. पेपर कशा प्रकारे होता तर एक्सपर्टच्या म्हणण्याचं इझी टू मॉडरेट लेवलचा हा पेपर होता. त्यामुळे अशा प्रकारचा कट ऑफ आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचं वर्ष आहे 2024. 2024ला कशा प्रकारे ट्रेंड राहिलेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात. 2024चा जर आपण विचार केला तर 2024ची परीक्षा जी आहे नीटची ती थोडीशी वादात होती. पेपर लीक प्रकरण, परत सुप्रीम कोर्टापर्यंत ते सगळं प्रकरण गेलेलं होतं. त्यामुळे पेपर सुद्धा इझी आलेला होता. विद्यार्थ्यांचं स्कोरिंग सुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं होतं. बराचसा गोंधळ 2024ला झालेला होता. त्यामुळे मार्क्स आणि कट ऑफ जर आपण बघितला तर एससी कॅटेगरी 530, एसटी 397, विजे 578, NT1 559,
NT2 597, NT3 598, OBC SBC 598, ओपन 597, SCBC 596, म्हणजेच खूप हायर मार्क्सला. हे प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आहे महाराष्ट्र राज्यातला. गव्हर्नमेंटचा तर याच्यापेक्षा हायर साईडला गेलेला आहे. प्रायव्हेटमध्ये सुद्धा आपण एक कॉलेज वगळलेलं आहे, वेदांता पालघर. हे कॉलेज का वगळलं हे येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे की वेदांता पालघरचा कट ऑफ मध्ये आपण समावेश का नाही केलेला आहे. तर हे हायर साईडला 2024ला, पहिल्या 2023ला कट ऑफ थोडासा कंट्रोलमध्ये होता, पण 24ला एकदमच हायर साईडला हा कट ऑफ गेलेला होता. कारण पेपर इझी होता, पेपर लीक सारखे प्रकरण त्या ठिकाणी घडलेले होते. बराचसा गोंधळ 2024च्या पेपर कंडक्ट करण्याच्या NT वर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते, त्याच्यामुळे कट ऑफ हायर साईडला या ठिकाणी गेलेला होता. 2025चा जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला, SC 416, ST 328, VJ 459, NT1 436, NT2 472, NT3 472, OBC SBC 472, ओपन 472, SCBC 472, म्हणजेच जवळपास 470-72ची रेंज जी आहे ती 2025ला होती. पेपर डिफिकल्ट होता, खूप हार्ड पेपर NTAने सेट केलेला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की पेपर कठीण होता, त्याच्यामुळं कट ऑफ जो आहे तो एकदम डिक्रीज झालेला पाहायला मिळतो दोन्ही वर्षाच्या तुलनेमुळे. आता 2026ला नेमकं काय होणार आहे, हे सगळे फॅक्टरचा अभ्यास करून 2026ला नेमकं काय होणार आहे, तर मला वाटतं 2023 आणि 24च्या दरम्यान कुठेतरी हा पेपर राहील. म्हणजेच मॉडरेट टू डिफिकल्ट, थोडासा डिफिकल्ट जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. तर या दोन्हीच्या मधली जी रेंज आहे त्या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. तुमच्या क्लासेसचे जे सर आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांना सुद्धा तुम्ही याबाबत डिस्कस करू शकता. परंतु हा एक अंदाज आहे, अशा प्रकारे ट्रेंड चेंज होतं. पेपरचा पॅटर्न जशा प्रकारे चेंज होतो तशा प्रकारे वरचे मार्क्स सुद्धा विद्यार्थ्यांचे चेंज होऊ शकतात. तर हे जे काही आहे कट ऑफचे जे काही दिलेलं आहे ट्रेंड, हे विद्यार्थी आणि पालकांनी आपल्याकडे सेव्ह करायचं आहे. ही जी काही PDF आहे कट ऑफचे, ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्यामुळं हे जे काही PDF आहे, तो जो काही ट्रेंड आहे, हा थोडासा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर अभ्यासाला त्याच्या नीट 2026ची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. कोणकोणते फॅक्टर आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांकडे सेव्ह असणं गरजेचं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज वाईज कट ऑफ काय असू शकतात याची सुद्धा एक सिरीज चालू करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.